नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपल्या BEd CETतील तिसरा व शेवटचा घटक म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती, ज्याला आपण टीचर ॲप्टिट्यूड असं म्हणतो, तसेच शिक्षक अभिव्यक्ती याला शिक्षक कल चाचणी असेही म्हणतात। तर या तिसऱ्या घटकातील प्रश्न कशा प्रकारे आपल्याला BEd CET मध्ये विचारले जातील ह्यावर आधारित हा व्हिडिओ। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर चला विद्यार्थी मित्रो, पाहूया आपल्या शिक्षक अभिव्यक्ती घटक क्रमांक 3। विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम आपण ह्या घटकाचे वेटेज पाहूया। तर आपण इथं सिलेबसमध्ये पाहू शकता, सिलेबस अँड मार्किंग स्कीम BEd CET 2024। तर विद्यार्थी मित्रो, तिसरा जो आपण घटक आज पाहत आहोत तो म्हणजेच टीचर ॲप्टिट्यूड, शिक्षक अभिव्यक्ती म्हणजेच शिक्षक कल चाचणी। तर विद्यार्थी मित्रो, या घटकामधून आपल्याला विचारले जाणारे जे प्रश्न आहेत, तर नंबर ऑफ क्वेश्चन्स 30 क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाणार आहेत। म्हणजेच शिक्षक अभिव्यक्ती या घटकावर 30 प्रश्न आपल्याला विचारले जातील। प्रत्येक प्रश्नाला गुण किती असतील, तर 1 गुण, म्हणजेच 30 प्रश्न 30 गुण अशा प्रकारचं वितरण आपल्या गुणांसाठी तिसरा जो आपला घटक आहे टीचर ॲप्टिट्यूड यासाठी आपल्याला असलेलं पाहायला मिळतं। तर 30 गुणांसाठी आपल्याला टीचर ॲप्टिट्यूड या घटकाचा अभ्यास करायचा आहे। विद्यार्थी मित्रो, तिसरा जो घटक आहे टीचर ॲप्टिट्यूड त्याचा सिलेबस आपण पाहूया। त्यामध्ये द टेस्ट एम्स टू नो युअर कॅपॅसिटी टू बिकम टीचर। तर या टेस्टचा उद्देश काय आहे, तर तुमची शिक्षक होण्याची जी पात्रता आहे ते कशा प्रकारे आपण पात्र आहोत ते तपासणे। ही चाचणी त्यासाठी काय केलेली आहे, तयार केलेली आहे, डिझाईन केलेली आहे। त्यानंतर इट विल कंटेन क्वेश्चन्स रिलेटेड टू युअर किननेस टू अपडेट युअर नॉलेज, लीडरशिप क्वालिटीज, अवेअरनेस अबाउट चेंजेस इन एज्युकेशन अँड सोसायटी, कम्युनिकेशन अँड प्रोफेशनल कमिटमेंट। तर विद्यार्थी मित्रो, ही जी चाचणी आहे त्यामध्ये तुमचे ज्ञान अद्ययावत करण्याची तुमची उत्सुकता, म्हणजे नवीन गोष्टी तुम्ही कशा प्रकारे ॲक्सेप्ट करता, नवीन आलेले जे नियम आहेत, नियमावली आहेत, ते आपण आपल्याला कितपत ते माहीत असतात, आपल्याला अवगत असतात, तसेच शिक्षण आणि समाजातील बदलाबद्दल आपण किती जागरूक आहोत हेही तपासण्याचं काम ही चाचणी करते। त्यानंतर संप्रेषण, ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतो, आणि व्यावसायिक वचनबद्धता इत्यादींशी संबंधित प्रश्न जे आहेत आपल्याला यामध्ये विचारले जाणार आहेत। तर अशा प्रकारचा आपला हा सिलेबस आहे। विद्यार्थी मित्रो, शिक्षक अभिव्यक्ती हा जो घटक आहे यामध्ये मुख्यत्वे परीक्षार्थी, म्हणजे आपण परीक्षा देत आहात, BEd CET देत आहात, तर आपण परीक्षार्थी आहात, विद्यार्थी आहात। तर विद्यार्थी मित्रो, हे जे परीक्षार्थी आहेत यामधील शिक्षक गुण जे आहेत ते तपासणे हा शिक्षक अभिव्यक्ती या घटकाचा मूळ हेतू होय। विद्यार्थी मित्रो, तसेच चांगला शिक्षक, त्याची जी वर्तणूक आहे यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील। जे 30 प्रश्न आहेत त्याचे विविध घटकामध्ये आपल्याला भाग पडलेले पाहायला भेटतात। त्याप्रमाणे आपल्याला प्रश्न विचारले जातील। काही प्रश्न शिक्षकावर आधारित, काही प्रश्न विद्यार्थ्यावर आधारित, काही प्रश्न शालेय व्यवस्थापनावर आधारित आपल्याला विचारले जातील। तसेच विद्यार्थी मित्रो, काही प्रश्न शिक्षकांना काही निर्णय तातडीने घ्यायचे असतात, तर शिक्षकाची निर्णय क्षमता तपासणे अशा प्रकारचेही प्रश्न आपल्याला यामध्ये विचारले जातील। म्हणजे तुम्ही या प्रसंगी काय कराल, अशा प्रकारचे प्रश्न तिथं विचारले जातील। मग तो प्रसंग पाहून आपल्याला जे करेक्ट उत्तर आहे, जे मोस्ट पॉझिटिव्ह उत्तर आहे ते आपलं उत्तर असतं। आपल्याला माहीत आहे BEd CET जे आहे आपल्याला फक्त 4 पर्याय येणार आहेत। विद्यार्थी मित्रो, सेक्शन कोणताही असो, सामान्य ज्ञान असो, सेक्शन नंबर 2, सेक्शन नंबर 1 बुद्धिमत्ता चाचणी असो, तर विद्यार्थी मित्रो तिन्ही सेक्शनमध्ये आपल्याला फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत हे आपल्याला माहीत आहे। तर विद्यार्थी मित्रो, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्याला ह्या परीक्षेला सामोरं जावं लागेल। हा जो घटक आहे शिक्षक अभिव्यक्ती, जास्तीत जास्त पॉझिटिव्ह जे आन्सर आहे ते आपल्याला आपलं उत्तर असलेलं पाहायला मिळतं। म्हणजे एक चांगला शिक्षक कसा निर्णय घेईल, तसेच विद्यार्थ्याच्या हिताने, शाळेच्या हिताने व शिक्षकाच्या हिताने कोणता पर्याय अचूक आहे हे आपल्याला निवडणं काय आहे, गरजेचं आहे, क्रमपात आहे, आणि ते आपलं उत्तर असतं। तर विद्यार्थी मित्रो, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील हे आपण काही नमुना दाखल दिलेल्या प्रश्नामधून पाहूया। त्याचं उत्तर कसं निवडायचं
कसं अचूक उत्तर शोधायचं हेही आपण पाहूया. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. विद्यार्थी मित्रो, आपल्या स्क्रीनवरती प्रश्न दिसतोय. शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे कार्य काय आहे? 1. अध्यापन कार्य आयोजित करणे. 2. वर्गात व्याख्यान देणे. 3. मुलांची काळजी घेणे. 4. विद्यार्थ्याचे मूल्यमापन करणे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते तर शिक्षकाने वर्गात नियमित शिकवणे, ज्याला आपण अध्यापन करणे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, शिकणे यासाठी अध्ययन, लर्निंग हा शब्द आहे, ही बाब आपण लक्षात ठेवावी. तर टीचिंग म्हणजेच अध्यापन. तर शिक्षकाने त्याचं जे कार्य आहे अध्यापन कार्य आयोजित करणे काय आहे गरजेचं आहे. म्हणजेच ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शिक्षक असावा तर तो कसा असावा? 1. तो प्रामाणिक असावा. 2. तो मेहनती असावा. 3. तो कर्तव्यदक्ष असावा. आणि 4. तो वक्तशीर असावा. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 कर्तव्यदक्ष. तर तो कर्तव्यदक्ष जर असेल तर विद्यार्थी मित्रो तो नक्कीच प्रामाणिक असेल, मेहनती असेल व वक्तशीर असेल. ह्या तिन्हीपैकी तो एकही असून चालणार नाही, तर तो कर्तव्यदक्षच असायला पाहिजे. म्हणून ऑप्शन 3 कर्तव्यदक्ष हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शाळांमध्ये पर्यावरण शिक्षण शिकवले पाहिजे कारण 1. त्याचा पर्यावरणीय प्रदूषणावर परिणाम होईल. 2. हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. 3. मुले व्यस्त राहण्यासाठी. 4. शिक्षक वेळ उपयुक्त कामास जातो म्हणून पर्यावरण शिक्षण देणं गरजेचं आहे का? तर विद्यार्थी मित्रो, तर पर्यावरण हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ते शाळेमधून जर शिकवलं तरच ते विद्यार्थ्यांमध्ये रुजेल व आपलं जे पर्यावरण आहे त्याचं संरक्षण करण्यास तसेच त्याचा होणारा जो ऱ्हास आहे ते टाळण्यास आपल्याला मदत होईल. त्यामुळे ऑप्शन 2 हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, घटक आहे, हे आपलं करेक्ट उत्तर ठरते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शाळेतील शिक्षणाच्या गुणवत्तेचे सर्वात महत्त्वाचे सूचक काय आहे? तर एखादी शाळा चांगली आहे हे आपल्याला कशावरून समजतं असा हा प्रश्न. 1. तेथील पायाभूत सुविधेवरून, म्हणजे तिथे कोणत्या सुविधा मुलांना आहेत त्यावरून शाळा चांगली समजायची का? 2. उत्तम वर्ग व्यवस्था, म्हणजे चांगल्या प्रकारचे वर्ग आहेत, वर्गखोल्या व्यवस्थित आहेत, अशी शाळा चांगली आहे असं समजायचं का? त्यानंतर पाठ्यपुस्तके आणि अध्यापन शिक्षण साहित्य हे जर चांगल्या प्रकारे उपलब्ध असेल तर त्या शाळेला चांगली शाळा म्हणायचं का? त्यानंतर 4. विद्यार्थ्याचे सामाजिक जीवनातील स्थान. विद्यार्थी मित्रो, सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे. तर विद्यार्थ्यांना आपल्याला समाज जीवनामध्ये चांगल्या प्रकारे वावरता यावं, चांगल्या प्रकारे जगता यावं, म्हणजे सामाजिक भावना त्यांच्या मनामध्ये असावी, या अनुषंगाने आपल्याला विद्यार्थी घडवणं क्रमपात असतं, गरजेचं असतं. म्हणजेच तर पायाभूत सुविधा, त्यानंतर उत्तम वर्ग खोल्या किंवा वर्गव्यवस्था, तसेच पाठ्यपुस्तकांनी अध्यापन जे शिक्षण साहित्य आहे हे भरपूर प्रमाणात असणं, ह्या एवढ्याच बाबी नाही तर विद्यार्थी ज्यावेळेस विद्यार्थी दशा संपून तो खऱ्या अर्थाने त्याच्या सामाजिक जीवनात उतरेल त्यावेळेस तो सामाजिक जीवनात टिकला पाहिजे. म्हणजेच विद्यार्थ्याचे सामाजिक जीवनातील स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग त्या शाळेचे विद्यार्थी सामाजिक जीवनात कसे जगतात, कसे आहेत, यावरून ती शाळेची आपल्याला क्वालिटी सांगता येते, ही बाब आपण लक्षात घ्यावी. म्हणून ऑप्शन 4 हे आपलं करेक्ट उत्तर ठरते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, विद्यार्थ्यांच्या शिकण्याशी संबंधित समस्यावर सर्वोत्तम उपाय आहे. तर काही विद्यार्थ्यांना जर अडचणी येत असतील, ते अभ्यास करीत असतील परंतु त्यांना अभ्यासामध्ये जर अडथळे येत असतील, काही शब्दांचे अर्थ असतील किंवा काही त्यांच्या शैक्षणिक अडचणी असतील, तर त्या संदर्भात काय आहे पाहूया. ऑप्शन 1 त्यांना आपण जास्त मेहनत करा अशी सूचना देऊ, म्हणजेच मेहनतीची सूचना. त्यानंतर 2 ग्रंथालयातील पर्यवेक्षी अभ्यास वाढवणे. त्यानंतर पुढचा खाजगी शिकवणीसाठी म्हणजे ट्युशनसाठी आपण त्याला सूचना देऊ की त्याला आता ट्युशन लावून घे. त्यानंतर पुढचं निदानात्मक अध्यापन करणे. विद्यार्थी मित्रो, आपण याला रिमेडियल टीचिंग असं म्हणतो. म्हणजेच काही विद्यार्थ्यांना जर समजलं नाही तर त्या विद्यार्थ्यांचा एक्स्ट्रा वर्ग घ्यावा लागतो, त्याला आपण रिमेडियल टीचिंग म्हणतो. परंतु लगेच रिमेडियल टीचिंग हा पर्याय वापरायची गरज नसते. तर ग्रंथालयातील पर्यवेक्षी अभ्यास हे याचं करेक्ट उत्तर होय.
अगोदर त्यांना विद्यार्थ्यांना जर काही अडचणी आल्या तर आपण त्यांना नक्कीच सांगू शकतो की तुम्ही डिक्शनरीसारखे घटक असतील जे ग्रंथालयात अवेलेबल असतात, डिक्शनरी वापरा, त्या संदर्भात असणारी पुस्तके वापरा आणि त्यानंतर त्यांना जर अडचणी आल्याच तर मग आपल्याला त्याला निदानात्मक अध्यापन करण्याची गरज असते. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा भाग विद्यार्थी मित्रो, सेवांतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण, ज्याला आपण ट्रेनिंग असं म्हणतो, टीचर्स ट्रेनिंग, प्रशिक्षण केव्हा फलद्रूप होईल म्हणजे उपयोगी ठरेल? 1. प्रशिक्षण पॅकेजवर अधिकचे पैसे खर्च केल्यावर. 2. नवीन तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण दिल्यानंतर. 3. शिक्षक केंद्रीय दृष्टिकोन वापरणे गरजेचे असेल अशा वेळी. आणि 4. प्रशिक्षणाचे अनुसरण करून अध्यापन केले तर असे प्रशिक्षण योग्य ठरेल, फलद्रूप ठरेल. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 जास्त पैसे खर्च केले म्हणजे प्रशिक्षण चांगलं होतं असं नाही आहे. नवीन तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण देणे हे गरजेचं आहे. त्यानंतर शिक्षक केंद्रीय दृष्टिकोन वापरणे. विद्यार्थी मित्रो, आपलं शिक्षण प्रणाली जी आहे ती विद्यार्थी केंद्रित आहे हे लक्षात ठेवा. तर नुसते शिक्षक किंवा नुसत्या चांगल्या शाळा ह्या बाबी तिथे अनुप्रात नाहीत. तर विद्यार्थी मित्रो, विद्यार्थी केंद्रित आपल्या शाळा आहेत म्हणजे शिक्षक केंद्रित दृष्टिकोन त्याची गरज नाही आहे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 जो आहे प्रशिक्षणाचं अनुसरण म्हणजे जे प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना सांगितलेलं आहे, ट्रेनिंग दिलेली आहे, शिकवलं आहे, तर त्याचं अनुसरण करणं कशामध्ये गरजेचं आहे? तर टीचिंगमध्ये, अध्यापनामध्ये. म्हणजेच ऑप्शन 4 हे आपलं करेक्ट उत्तर ठरतं. विद्यार्थी मित्रो, 2 सारख्या पर्यायातून आपल्याला योग्य पर्याय निवडता आला पाहिजे. तर नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणं प्रशिक्षणात गरजेचं आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त काय गरजेचं आहे विद्यार्थी मित्रो? तर प्रशिक्षणाचे अनुसरण काय करावं लागतं? तर त्याच्या अध्यापनात केलं तरच अशा प्रकारच्या ज्या ट्रेनिंग आहेत त्या यशस्वी झाल्या, फलद्रूप झाल्या असं आपल्याला म्हणता येईल. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर ठरते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपल्याला काय करायचे आहेत? उत्तरं जे आहेत, 4 ऑप्शन जे आहेत त्यातून आपला योग्य पर्याय आपल्याला शोधता आला पाहिजे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, प्राथमिक शिक्षणात शिक्षिका म्हणजेच महिला शिक्षिका अधिक प्रभावी आहेत कारण 1. त्या मुलांशी अधिक संयमाने वागतात. 2. ते कमी पगारावर काम करण्यास तयार असतात. 3. या व्यवसायात उच्च पात्रता आवश्यक नाही म्हणून महिला शिक्षक नेमणे योग्य आहे. 4. त्यांना इतर व्यवसायात कमी संधी आहेत म्हणून आपण त्यांना प्राथमिक शिक्षणात संधी देतो असा याचा अर्थ आहे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 त्या मुलांशी अधिक संयमाने वागतात. तर महिलांचं आपल्याला लहान मुलांसोबत त्यांची जी वर्तणूक असते ती मवाळा असते, त्या सहजपणे त्यांच्याशी जुळून घेतात आणि लहान मुलांना पण घरी असणाऱ्या ज्या महिला भगिनी असतात त्यामुळे त्यांना महिला शिक्षक असल्यानंतर त्यांना सहज समायोजन करता येते. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपला जो तिसरा घटक आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. यावर आधारित प्रश्नावली आपण लवकरच प्रदर्शित करणार आहोत. आमच्या चॅनलला लिंक राहा, तसेच आपल्या मित्रपरिवारामध्ये चॅनलची लिंक शेअर करण्यास विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या अधिक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.